तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग कॅप्शनवर कळालंच असेल, हा आहे व्लॉग बेबी शॉवरचा. तर पार्ट 1 असणारे, खूप सारे पार्ट येणार आहे, त्यामुळं हा व्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा आणि कमेंट करायला विसरू नका. तर इथे माझी तयारी चाललेली आहेत. हे मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट मला मस्त छान आवरून देत आहेत. माझा सर्वात छान त्यांनी लुक केला होता, मला खूप जास्त आवडला होता. आणि चला व्लॉगला सुरुवात करूयात. अशा प्रकारे मी छान रेडी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ही जी ज्वेलरी तुम्हाला दिसत आहे, तर त्यांचा जो ID आहे तो मी इथे मेन्शन करते आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मेन्शन करते. तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर त्यांना तुम्ही देऊ शकता. खूप छान प्रकारे अशी ज्वेलरी बनवलेली आहे, इथे पाहू शकता. मस्त कानातले गळ्यातलं बनवलेलं आहे. आणि इकडे पण मागचं ब्रॉश तुम्ही बघू शकता, मस्तपैकी त्याला छान असे मोरपीस लावले. मला जसं पाहिजे अगदी तसं आलेलं आहे. काल रात्री दिलेली ज्वेलरी तरी अजून खूप छानपैकी राहिलेली आहे. आणि मेकअपचा पण ID मेन्शन करेल. तर तिने पण खूप सुंदर मेकअप केलेला आहे, पाहू शकता तुम्ही. माझी फुल व्हिडिओ तर तुम्ही पाहतालच त्याच्यामध्ये. बाकी मी कशी दिसते ते नक्की कमेंट करून सांगा. हेअरस्टाईलिस्टनी खूप छान केलेली आहे. तर चला एकदा मी दाखवते मग चालू. तर नक्की कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका. ID मेन्शन करते, त्यांना नक्की DM करा जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल. खूप सुंदररित्या सगळ्यांनी आज मला सजवलेलं आहे. फ्लावर ज्वेलरीवाल्यांनी खूप छान फ्लावर्स बनवून दिलेले आहेत आणि प्लस मेकअप आर्टिस्टनी पण खूप छान मेकअप करून दिलेला आहे. थँक्यू. सो हे आहे दीदीचं बेबी शॉवरचं डेकोरेशन. आणि इथे आहे मला फोटोग्राफर्स आले आहेत, तसं त्यांना फोटोज वगैरे काढायचे, कारण अजून तरी कुणी आलेलं नाही आहे. सो पटापटा फोटो वगैरे काढून घेणार आहे ते मस्त मस्त, जे तुम्हाला इंस्टाग्रामवरती जे बघायला भेटणार आहे. खूप गोड दिसणारी आई आणि बाबा. रुखवत मांडायचं आम्हाला. तिची खूप मेहनत घेते आणि तिची खूप सुंदर दिसते आहे तिची आजी. ओके रेडी 3 2 1 गो. परत एकदा. सो अशा प्रकारे आमची आजी आमची होणारी आजी जी आहे ती सध्या रुखवत मांडते. खूप जास्त बिझी आहे ना मम्मी. बिचारी सकाळपासून खूप काम करते. एवढी सुंदर दिसते ना, रुखवत मांडते. किती गोड दिसते बघा. बघा पूर्ण लुक आहे, सुंदर दिसते ना. कमेंट करून सांगा याच्यासाठी एक गोड कॅप्शन किंवा एखादं गोड काहीतरी छान कमेंट टाका सगळ्यांना. बघा ते पण घरीच बनवलं नाही. फ्लॉवर ज्वेलरी करायला लावली होती ना, कॉम्प्लिमेंटरी. अरे बोलले आता दिसतं चेहरा भी दिसत असेल.
नाही सेटचं वाढले टाइम आहे नाही कमी खेळून घेऊन अरे लई खेळतो मग मी हा भरपूर खेळून मी कमी झाला आता तू श्वास घेतला नाही श्वास नाही मोबाईल तरी माझा वजन 70 किलो आहे आज इथं सुष्मिताच्या जन्मदिनानिमित्त आलेला आहात तर फक्त बोर्डे परिवारातर्फे तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. सज्ज सारे लोक झाले क्षण आले अमृताचे उजळलेला मंच हा तेज जैसे पौर्णिमेचे त्या मनालाही कळावे भाव माझ्या या सुष्मिता आणि महेश त्या कशी एक दोन गाण्यांमधून आपण पाहणार आहोत. पहिली बेटी तुप्रती दुसरी बेटी धनाची पेटी असे आपण म्हणतो. तिच्या जन्मापासून संस्कृती परंपरा जपण्याचे तिचे आई वडील तिच्यावर संस्कार करत असतात. आता ही ताई म्हणजे सुष्मिता कोणाच्या तरी घरची सून होणार आहे म्हणजे तिच्या मनातली घालमेल तिच्या मनातली कुसबुस आज परत एकदा आपण पुन्हा पाहणार आहोत.
आणि साखरपुडा झाल्याच्या नंतर हळदी समारंभ आणि मेहंदी समारंभ होतो. आता या हळदी समारंभामध्ये सुष्मिताच्या गालावरची कळी कशी खुलली होती तेव्हा ते आज परत एकदा आपण पाहणार आहोत. तर मला तुम्ही सांगायचं किती जण सुष्मिताच्या हळदीला उपस्थित होते, हात वर करा. घेते का? अगदी बरोबर बोलते नाही. हसली की झालं सगळं संपलं. तर अशी ही सुष्मिता सगळ्यांची मने जिंकून घेत असताना जेव्हा मागणी यायची वेळ येते तर तेव्हा घरातल्या सगळ्या मंडळींना सासरचं गोड कौतुक कधी एकदा सांगावं असं वाटत असतं. आता तुम्ही मला सांगायचंय की पहिल्या सणानिमित्त जेव्हा नववधू माहेरी येते तर तो कोणता सण असतो?